नमस्कार. आपण पुण्यातून आलात बरं? हां. तर तुम्ही आता काय दापोली म्हणजे बीचसाठीच मेन आला होतात. मेन बीच केलं आणि आता निघतायत. कसं म्हणजे दापोली थंडच आहे. तुम्ही येऊन गेलेले आहात यांना माहिती आहे. पण आता आमच्याकडे माऊली कृपा होमस्टेमध्ये तुम्ही नवीन आलात. तर तुम्हाला कसं वाटलं म्हणजे इथलं वातावरण किंवा एकंदरीत राहण्याच्या सोयीबद्दल? छान बोला वाटलं. जे आलो आणि आम्हाला उशीर झाला होता तरी पण चेक इन नीट झालं, चेकआउट पण एकदम छान झालं. आम्हाला यायला जायला पण बरं पडलं. इथून सगळं जवळ पण आहे, लांब काही नाहीये. मेन सिटी मध्ये असल्यासारखंच आहे की तिथून काही शॉप्स गरजेचे असतील तर ते पण जवळ आहेत आणि बीच पण जवळच आहे. पाहिजेच तर इथं जेवण पण मिळेल. आम्ही बाहेर न घेतलं पण इथे आधीच ती येऊन गेले तर तिने इथे जेवण करून गेली आणि इथलं जेवण पण छानच होतं. ओके. गरम पाणी वगैरे सगळं व्यवस्थित मिळालं? ओके. बरं. आणि आम्ही चौघी होतो. आम्हाला एक रूम सफिशियंट झाली. छान आरामात म्हणजे बेड पण छान होते, अंगावरचे पण छान होते. म्हणजे अगदी तुम्हाला एसी आता सुद्धा हवंय असं नाही? नाही एवढा गारवा आहे. तेच आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही एसीला, मी एसी रूम आहे माझ्याकडे ती, पण उगाच म्हणजे वेस्ट ऑफ मनी आहे ते. मग नंतर आपण रात्री जर वापरला तर रात्रीसाठी तुम्ही बंद करता? नाही गरज पडली एसी. ओके. तेच आम्ही लोकांना तेच सांगतो, पण ते समोरच्यांना पटत नाही. आल्यानंतर मग ते समजतं की इथे तसं कसं कृषी विद्यापीठाचा एरिया आहे ना, त्याच्यामुळे थंडावा असतो रात्रीचा. आत्तासुद्धा 12 अशी अगदी काही गरम हवा लागत नाही. ओके. तुम्ही आलात तर असेच तुमचे कोणी फ्रेंड्स किंवा नातेवाईक सगळे येणारे असतील तर त्यांनाही आमच्याकडून आमंत्रण द्या. आपला प्रवास सुखाचा हो. धन्यवाद. थँक्यू.